नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्यासोबत तुम्ही आणि तुमच्यासोबत मी. सूर्याला प्रणाम करून दिवसाची सुरुवात केली. मित्रांनो, मी पण तुमच्यातलंच एक आहे. खूप जास्त स्वप्न मोठी आहेत आणि सुरुवात छोटी आहे. कुठंपर्यंत पोहोचायचंय, काय करायचं सगळं माहिती आहे. रोज थोडं थोडं करून स्वप्नाच्या जवळ जायचा प्रयत्न करतो. खूप वेळा असं वाटतं घेतलेला निर्णय योग्य आहे का, बरोबर आहे. सेल्फ डाऊट पण येतो, माझ्याच्यानी होईल का नाही असंही वाटतं. पण स्वतःला सांगतो आपण सुरुवात का केली आणि कशासाठी केली. माणूस जर दुसऱ्याला दाखवण्याकरता काहीतरी करत असेल ना, तर अर्ध्यातनं ती गोष्ट सोडतो. पण स्वतःच्या इच्छेसाठी, स्वतःला आवडतंय म्हणून करतो ना, तर शेवटपर्यंत पकडून ठेवतो. मित्रांनो, आपल्या घरी लहानपणापासूनच गाई म्हशी आहेत. मी दुधाचा व्यवसाय हा माझ्या कळायला लागल्यापासून करतोय. शाळा, शिक्षण, जॉब जे काय केलं ते दूध व्यवसाय सांभाळून केलं. दूध व्यवसायाने आपल्याला म्हणजे टुडे टू बी वेअर आय एम, मी आज जिथे कुठे पोहोचलोय ते सगळे त्या व्यवसायाने दिलंय. आपण जर एखादी गोष्ट करतोय आणि मन लावून केली ना, तर देव इतकं देतो की सांभाळता येत नाही. आपण म्हणतो लोक मला समजून घेत नाही. आपण स्वतःला समजून घेतलंयत का? एकदा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःला आवडतं म्हणून किती गोष्टी आपण करतो. मला व्यायाम आवडतो, तुम्हाला काय आवडतं कमेंटमध्ये सांगा.